चल समीर, आता पुढची भेट कोर्टामध्ये. नाही तुम्हाला खडी फोडायला लावलं ना तर नाव सांगणार नाही. आय एम सॉरी सर. कम ऑन ओम, डोंट बी. यात तुझी काहीच चूक नाही. सर चूक नाही कशी, माझ्याचमुळे तुम्हाला हे सगळं ऐकावं लागलं. ओम, मिसेस पत्की जेव्हा तुझ्यावर रागावल्या होत्या तेव्हा कशा रिएक्ट झाल्या होत्या? सर पण माझी कोणी गचांडी नव्हती पकडली. दिस इज ऑलमोस्ट अ फिजिकल असॉल्ट. यु नो, पूर्वी राजपुत्राच्या मृत्यूची बातमी घेऊन येणाऱ्या माणसाला मृत्यूदंड द्यायचे. आता यात त्या बिचाराचा काय दोष असायचा? पण वाईट बातमी सांगणाऱ्यावर नेहमीच राग काढला जातो. आता हे लोक त्यांच्या आईवर कसा राग काढणार ना? सर मला हे कळतंय पण हे इतकं होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. असं कसं वाटलं नव्हतं? अरे ही माणसं पैशाच्या हव्यासापोटी तरस झालेली असतात. तरस वाटेत येईल त्याची शिकार करत सुटतात. अरे ही वृत्ती अनअवॉइडेबल आहे. ओम, सत्सद विवेक बुद्धी हरवलेल्या माणसांचं काय करणार आपण? यू जस्ट कांट डू एनिथिंग. सॉरी सर. पण सर आता हे सगळं खरंच कोर्टामध्ये जाणार? रणजित, ते काही करू शकतात. ते सिव्हिल कोर्टात केस दाखल करू शकतात. आत्ता जो प्रसंग इथे घडला ते रंगवून रंगवून कोर्टात सांगतील. कोर्टाला प्रेशराईज करून लवकरात लवकर तारखा पाडून घेतील आणि सगळ्यात आधी ते केस चिपळूणला फाईल करतील, कारण जमीन तिकडे आहे ना. ही केस जिंकायची म्हणून ते काहीही करू शकतात. हू नोज. अरे यार. अरे जे प्रकरण अजून कोर्टात गेलंच नाहीये त्याला अरे बापरे म्हणून घाबरून जाण्यात काय अर्थ आहे? त्याला जाऊ दे ना कोर्टात. मग आपण बघूच काय करता येईल ते. काय हो? परफेक्ट सर. ओम, will you please excuse us? त्या दोघींनाही आतमध्ये घेऊन जा. संपलो मी प्रधान, संपलो मी. आजपर्यंत खूप काही कमवलं मी. पैसा, नाव, नवीन शोध. पण आयुष्यात माझ्या माणसांनाच मी ओळखू नाही शकलो रे. आत्ता लक्षात येत आहे तुमच्या? डोंट यू थिंक इट्स अ बिट टू लेट? तुमच्या आधीची बायको, तुमचा मुलगा, आई वडील, फॅमिली, कशाकडे कधी लक्ष दिलंत का तुम्ही? लक्षच नसायचं ना माझं कुठल्याही गोष्टीकडे. मी फक्त काय म्हणालीस तू? नाही, मला ना नशा चढली होती माझ्या यशाची. नशा. आपण काय मिस करतोय हे तेव्हा कळलंच नाही. मला हवा होता एक्स. एक्स हवा होता मला. आता एक्स म्हणजे काय तर माझं नाव, प्रसिद्धी, सायंटिस्ट म्हणून जगभरात मान्यता, या सगळ्या गोष्टी मला हव्या होत्या. एक्स. पण काय तेव्हा एक्स बरोबर वाय नावाच्या अडचणी उभ्या होत्या ना. वाय म्हणजे माझं कुटुंब, माझी बायको, घरातली इतर सगळेजण, माझा देश. आता एक्स मिळवायला मला वायवर मात करणं आवश्यक होतं. म्हणून मी केलं काय, अशी वायवर फुल्ली मात. मला वाटलं होतं की
मी एवढा शिकलो, US ला गेलो, सायंटिस्ट झालो, याचं कौतुक असेल रे कोणाला तरी. निदान माझ्या आईला मी माझ्या बायकोला सोडलं, मुलाला वाऱ्यावर टाकलं. पायच्या म्हणजे असं तंगड्यात तंगडा घालून एक मोठी अडचण होती ना उभी, त्याबरोबर. याला आपण आता म्हणूया ही मोठी अडचण होती. पण मी ओ मध्ये फारसा गुंतलो नाही. वाय आणि ओला ओलांडण्याने गेलो, एक्सच्या शोधार्थ गेलो. त्यांची आयुष्य बर्बाद झाली रे माझ्यामुळे. A circle is complete today. मी जे वागलो तेच आज मला भोगायला लागतंय. I used to think that I am the king of the jungle. कोणाची टाप नाही माझ्या नजरेला नजर द्यायची. आज माझीच नजर अशी खाली गेली आहे ना. मी माझ्या बायको मुलाशी बेजबाबदारपणे वागलो हे सत्य मी ना पुरून टाकलं होतं. स्वतःच्या मनाची ठाम समजूत करून घेतली होती की मी बरोबरच आहे, हे लोक चुकतायत, यांना कळत नाहीये मी काय शोधतोय ते, माझ्या प्रगतीच्या मार्गातला अडसर आहे ते. सगळं चुकलंच की रे माझं. काय शोधत होतो मी, काय मिळवायचं होतं मला, कशासाठी धावत होतो, चुकलंच सगळं. माझी आई माझ्यात काय शोधत होती याचा कधी विचारच नाही रे केला. माझी बायको, माझा मुलगा काय शोधत होते माझ्यात. आज कळतंय की ते शोधत होते मनाच्या कोपऱ्यातला एक ओलावा. पण माझ्या मनात तर आगीचे लोटच लोट होते, त्यांना ओलावा कुठला मिळायला. आज आईनं सगळे उरलेले सापळे असे बाहेर काढले. अरे माझ्या आई ऐक, अजित, I know it's hard to digest. पण अजूनही वेळ आहे अजित. गेलेल्या माणसांचं आपण काहीच नाही करू शकत, पण तुझा मुलगा गौरी अजूनही आहेत. कदाचित त्यांची माफी मागून तू स्वतःला शांत करू शकतोस. I know about your divorce case and I am with you. पण तुझा मुलगा, तुझी छान सून आहे तुझ्या बरोबर. Be with them. See them flourish.
होणारी सून आहे तुमची बाबा. आणि मी आणि ओम आमच्या माणसांना खूप जपतो. एक सांगू बाबा, इक्वेशन मधल्या त्या ओ कडे लक्ष दिलं असतं तर फार बरं झालं असतं. ऑक्सिजन O2 गरज आहे तुम्हाला आता. पावसाने झोडपूनच काढलाय मला. हायला पाऊस आहे बाहेर, पाऊस मरणाचा पाऊस, वादळ सहित आणि गारा. आईला मी म्हणतो ना, आपण लोकांनी निसर्गाची वाट लावली म्हणून निसर्ग आपली वाट लावतोय. करा ज्या आईला मजा करा नंतर मारा. अरे काय सीझन आहे पाऊस पडायचा, आणि तो सुद्धा असतं तसं नाही, साधं सुद्धा नाही. वाऱ्याचा तडका न गारावर. त्यावेळेला कुठला सीझन चालू आहे काय कळलं ना बाबा. पावसाळा चालू आहे, हिवाळा चालू आहे, का उन्हाळा चालू आहे. वाट आहे बाबा, निसर्गाची वाट आहे. जायला शेतकऱ्यांचं किती नुकसान आहे हो त्यामध्ये, आपल्याला ते कुठं कळते. अरे तुमच्याशी बोलतोय, काय येड लागले हो मला. तुम्ही काय म्हणता ना, ते काय ते तुमचं ग्लोबलचं काय असतं ना, गरम होतं ते हे ग्लोबल वॉर्मिंग झालं सगळं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे इलेक्शन डिक्लेअर झालं असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे बोला. भाऊ जरा प्लीज. नाही काहीतरीच बोलतोय मला कळतंय, पण तुम्ही दोघांनी काहीतरी बोलावं म्हणून मी असं बोलतोय. कळलं का तुम्हाला. आता भाऊ जरा शांतपणे बसू द्या त्याला प्लीज. अरे बाळ सगळं व्यवस्थित झालंय ना.
हा ते काय वाचन बिचन व्हायचं होतं ते सगळं झालं, वाटण्या बिटण्या झाल्या, काय अडचण नाही ना? काय अडचण असलं तर मला सांग ना, शेवटचा तुकडा मी तोडून टाकतो. हा म्हणजे तुला माझी मदत हवी आहे का? मी कुठं काय बोलायला पाहिजे का? भाऊ काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. ओमच्या आजीनं तिची सगळी प्रॉपर्टी म्हणजे शेत जमीन बंगला सगळं ओमच्या नावाने केलंय. अरे अरे मग काय झालं की फसलास? हा आणि अशी तोंड उतरून का बसलाय तुम्ही दोघ जण? पण आमच्या त्या गावाकडच्या बंधुराजानं डायरेक्ट प्रधान साहेबांची कॉलर धरली. काय सांगतो? हो, आणि त्याचा मुलगा पण ओमच्या अंगावर धावून गेला. ए ज्या आईला मला काय फोन करणार, 2 कान फाडत ओढायला असं सरळच करून टाकला असतं त्याला मी. नाही भाऊ, भाऊ सगळं मॅनेज केलं आम्ही, काही काळजी करू नका, काहीच प्रॉब्लेम नाही झाला. ओमच्या आजीला आम्हा तिघा भावांचं वर्तन अजिबात मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी सगळी प्रॉपर्टी ओमच्या नावाने केली आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. मला ओमशी थोडस बोलायचंय. मॅन टू मॅन टॉक. आर यू अ मॅन? ए चल बाप लेकाला बोलू दे. चल. थांबा. कोणी कुठेही जायचं नाही. त्याला कळू दे तुम्ही माझ्यासाठी वेगळे नाही आहात. जे काही बोलायचं ते यांच्या समोर बोल. अरे तसं नाही, पण त्यांना बोल, काय बोलायचंय तुला? ओम, निदान यांना तरी बाहेर जायला सांग. म्हणजे आपल्यातच राहू दे रे. थांबा. रिक्वेस्ट डिनाईड. तुला जर यांच्यासमोर काही बोलायचं नसेल ना, तर मला तुझं बोलणं ऐकण्याचाच इंटरेस्ट नाही. आणि तुला कोणी सांगितलं हे परकी लोक आहेत म्हणून? घरातली नाही आहेत म्हणून? तुला माझ्या करंट आयुष्याबद्दल काय माहिती? तुला माहिती आहे मला एक मुलगी आवडते, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आमच्यात खूप प्रॉब्लेम झाले होते मध्ये. 2-3 महिने आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. तेव्हा मी यांच्याशी बोललो. तुझा ईमेल आयडी नाहीये माझ्याकडे. हा, फोन नंबर आहे सेव्ह केलेला, पण का माहितीये? पण चुकून तुझा फोन आलाच ना तर तो घ्यायचा नाही हे कळावं म्हणून. पुढे जाण्याआधी मी ओळख करून देतो तुमची. दत्ता भाऊ, हे डॉक्टर अजित चौधरी, खूप मोठे सायंटिस्ट आहेत. MS in atomic science. आणि डॉक्टर अजित हे दत्ताराम, माझे वडील.